आपल्याला दृश्यांमध्ये आता दिसत असलेलं फळ आहे सफरचंद. हे सफरचंदाचं फळ काश्मीर किंवा उत्तराखंडमध्ये नसून ते आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हो, आपण बरोबर ऐकलं. नाशिक जिल्ह्यामध्ये तेही सफरचंदाचं फळ आणि त्याचं झाड ते टिकलेलं पण आहे आणि त्याला आता फळं देखील आलेली आहेत. अवघ्या काही महिन्यांमध्ये आता ते बाजारात देखील येणार आहे. खरं तर आज आपण बघतोय की शेतकऱ्यांची मुलं ही शहराकडे जात आहेत, नोकरीसाठी प्रयत्न करतायत. मात्र चांगली नोकरी सोडून, प्रोफेसरचा चांगला जॉब सोडून एक व्यक्ती नाशिकमध्ये आला आणि आपला अल्प असलेलं जी भूमी आहे, अगदी 5 बिघ्यांचं जे शेती आहे, तिथे शेती करू लागला. आपल्या सोबत आहेत भरत बोळीज. खरं तर भरत बोळीज यांनी 12 वर्ष प्राध्यापकाची नोकरी केली आणि त्यानंतर आता आपल्या 5 बिघे म्हणजे अगदी 2.5 एकर शेतीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात फळ शेती करतायत. नेमकं काय आहे, काय संकल्पना आहे आणि सफरचंदाचं पीक घ्यावंसं त्यांना काय वाटलं आणि याच्या मागची स्टोरी काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत. आपण बघतोय की सफरचंद आणि तेही नाशिक जिल्ह्यामध्ये. खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. महाराष्ट्र म्हणजे आपण बघतो भारतामध्ये काश्मीर किंवा उत्तराखंड सोडून इतर कुठेच सफरचंदाची शेती होत नाही. तुम्हाला कुठून सुचली ही कल्पना? ही एक ॲना नावाची व्हरायटी आहे आणि ही 48 डिग्री पर्यंत सर्वाइव्ह होते, जो आपल्याकडे टेम्परेचर आहे. हिची रिक्वायरमेंट होती, हिला 200 तास थंडी असावी आणि निफाड हा जो परिसर आहे इथे 200 तास थंडी ही अवेलेबल होतेच. त्यामुळे मग असा विचार झाला की आपण लागवड करावी. त्यानंतर त्यावर रिसर्च करताना असा अनुभव आला की याला जे आहे त्याची ग्रोथ एक ठराविक लेवलला तुम्हाला थांबवावी लागते. जनरली काय होतं की जिकडे सफरचंद होतं तिकडे 6 महिने बर्फ पडतं, त्यामुळे झाड काही वाढत नाही, तिथे त्याची पानगळ होते. त्यानंतर मग त्याच प्रकारचं एन्व्हायरमेंट आम्ही इथं तयार केलं आणि पहिल्याच वर्षी आम्हाला ह्या प्रकारची सुंदर फळं बघायला मिळालीत. खरं तर तुम्ही याआधी नोकरी करत होतात. आज शेतकऱ्यांची मुलं शेती सोडून नोकरीकडे पळतायत आणि त्यातही अल्पभूधारक एखादा शेतकरी असेल तर तो जास्ती अडचणीत सापडलाय. तुम्हाला काय वाटलं की परत शेतीकडे यावं? अ, कोविड यासाठी मोठा फॅक्टर ठरलं की कोविडमध्ये मी 2 वर्ष घरी होतो. त्यावेळेस असा विचार केला की आता काय करावं? जॉबला एक स्टेज नंतर कुठेतरी असं होतं की तुम्ही त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. मग डोक्यात असे विचार होते पहिल्यापासून, कारण माझा जन्मच शेतीतला असल्यामुळे मला शेतीमध्ये काहीतरी करावं वाटत होतं. आणि कोविडच्या त्या काळात मध्ये घरून मी जॉब बघत होतो. त्यावेळेस मला असा चान्स मिळाला की आपण यात काही करू शकतो का? काही मित्र होते, त्यांनी काही प्रयोग केलेले होते. प्रत्येकाने असं वेगवेगळं केलं होतं. पण माझ्या डोक्यात असं होतं की सगळं एकत्र काहीतरी करावं आणि मग विचार आला की सगळ्यात सोपं आणि साधं काय असेल तर ते फळशेती आहे, ज्याला खूप कमी खर्च येतो. आमचं टार्गेटच असं होतं की आम्हाला खर्च करायचा नव्हता शेतावर. आम्ही सुरुवातीला द्राक्ष बाग ऑलरेडी करून झालेली आहे माझी. पण मग अवकाळीचा पाऊस, गारपीट यामुळे जो नुकसान झालं की पूर्ण वर्षभराचं नुकसान व्हायचं. परत काहीच उत्पन्न नाही. मग त्या सगळ्याचा विचार करून आम्ही ह्या प्रकारची फळशेतीची सुरुवात केली. आम्ही आता बघितलं तुमच्या शेतामध्ये विविध प्रकारची फळं आहेत. कुठली फळं आपण पिकवतोय आणि कसं त्याचं मग पुढे जाऊन विकल्या जातंय? म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की जे विकल्या जातंय तेच मी पिकवतोय. तर कुठली फळं आहेत आणि ती कशाप्रकारे विकली जातायत? माझ्याकडे आता सगळ्यात कमर्शियली सध्या जी चालू आहेत ती म्हणजे तैवान पिंक पेरू, त्यानंतर ॲपल बोर, काश्मीरी रेड ॲपल बोर, त्यानंतर एलनची किंवा वेलची केळं म्हणतो, त्यानंतर ड्रॅगन आहेत. ही फळं माझी कमर्शियली चालू आहेत. त्याचबरोबर अंजीर झालं, सफरचंद झालं, त्यानंतर खजुराची माझ्याकडे काही झाडं आहेत, त्यानंतर संत्र्याची काही प्रकार आहेत, एक 7-8 प्रकार आहेत, मोसंबीचे काही प्रकार आहेत. हे सगळं आम्ही जे आहेत अशी जे 40 प्रकारचे प्रायोगिक तत्वावर आम्ही झाडं लावलेली आहेत. पुढे ह्या झाडांमध्ये जर आम्हाला सुंदर ग्रोथ जशी मिळत जाईल तसं आम्ही याची लागवड सुद्धा वाढवत जाऊ. नोकरी करत असताना एक स्थैर्य होतं. मात्र इथे रोजच नवीन अडचणी असतात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. नोकरी चांगली वाटत होती की आज हे करताय याच्यामध्ये मजा येते? अ, काय होतं, मी मी जसं तुम्हाला म्हटलं की जन्मच शेतीचा असल्यामुळे कुठेतरी एक नाळ इकडे जुळलेली होती किंवा बऱ्याचदा मी असं म्हणतो की पहिलं प्रेम माझं शेती असल्यामुळे यावं वाटत होतं. पण नुसतं येऊन उपयोग नाही, कारण एक चांगला जॉब होता, चांगल्या पगाराची नोकरी होती. दर महिन्याला तुम्हाला तुमचा पगार हातात पडत होता. मग त्याचा विचार असा केला की आपल्याला कुठलं पीक केलं की तेवढा पगार तरी मिनिमम आपल्याला मिळेल, असा विचार केला. एक 2-3 वर्ष काही ठराविक ठिकाणी भेटी पण दिल्यात आणि त्यातनं असं वाटलं की ह्या प्रकारची मल्टी फ्रूट जर तुम्ही केलं तर तुम्हाला वर्षभर उत्पन्न, जसा पगार मिळतो तसं ते उत्पन्न तुमच्या खात्यात कंटिन्यू पडत राहील. आणि मग असा विचार केल्यानंतर आम्हाला ते पहिल्या 1 वर्ष थोडंसं
जाणवलं की अडचणी आल्यात. पण दुसऱ्या वर्षापासून असं जाणवायला लागलं की पगारापेक्षाही 2 रुपये जास्त घडायला लागलेत आम्हाला. तुम्ही मगाशी बोलताना बोललात की आम्हाला खर्च कमीत कमी करायचा होता. नेमकं याआधी तुम्ही कुठलं पीक करत होतात त्याचा खर्च आणि आत्ताचा खर्च आणि आता खर्चाचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करताय आणि त्याच्यासाठी काय तुम्ही उपाय केलेले आहेत किंवा त्याची अंमलबजावणी केली आहे? तुम्ही जसं म्हटलं की आम्ही अल्पभूधारक शेती, आमची 2.5 एकर शेती असल्यामुळे द्राक्ष बागेचं आमचं पहिलं पीक होतं. पण द्राक्ष बागेचं असं व्हायचं की सुरुवातीला पेस्टिसाइडचा खर्च, त्यानंतर मजुरीचा खर्च इतका प्रचंड व्हायचा. त्यानंतर खतांचा खर्च एवढा होऊन जायचा की एकरी 2-1 लाखांपर्यंत आम्ही फक्त सुरुवातीचाच खर्च करायचो. उत्पन्न 4 महिन्यानंतर येणार होतं किंवा 6 महिन्यानंतर येणार आहे. तोपर्यंत आम्ही त्याची वाट बघायचो. समजा एखादा अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, की पूर्ण नुकसान व्हायचं आणि मी जे गुंतवलेले पैसे आहेत त्यातनं मला रुपया मिळत नव्हता. मग ही जी पिकं आमची आहेत, आता तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक पेरूच्या गल्लीच्या एकाड एक गल्ली आम्ही घास टाकला. हा घास आमच्या जनावरांना जातो आणि ते जनावरांचं जे शेण आहे ते परत पेरूला येतं. त्यामुळे आम्हाला रासायनिक खतांची गरज कमी झाली. दुसरी गोष्ट पिकं माझी अशी आहेत, की ज्यावर खूप कमी रोग पडतात. त्यामुळे औषधांचं प्रमाण आमचं खूप कमी झालं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला द्राक्ष सारखी शेती आहे, टोमॅटो सारखी शेती आहे, ही मजूर भरोसे आहे. तुम्हाला मजूर लागतोच. आता आमची अशी शेती आहे, की आम्ही घरातले जे मेंबर आहोत, आम्ही सगळे मिळून जरी काम केलं, तरी 90% मजुरी आम्ही वाचवतो. 10% आम्हालाही मजूर लागतात. लागत नाही असं काही नाही. पण मग 10%च फक्त मजुरी लागते बाकीच्या तुलनेत. नक्कीच शेवटचा प्रश्न 12 वर्ष नोकरीचे त्याआधी शेतातलं जीवन, शिक्षण, नोकरी आणि आता पुन्हा शेती आणि तीही अशा प्रकारची प्रायोगिक आणि यशस्वी प्रयोग केलेली शेती केल्यानंतर आज जी तरुण मुलं चिंतेत आहेत किंवा शेतीबद्दल जी निराशा आलेली आहे, एक नकारात्मकता आलेली आहे मनामध्ये, त्या तरुणांना किंवा त्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? मोस्टली तुम्हाला जेवढं विकता येईल तेवढं जर पिकवलं ना, तर त्या दिवशी आपण सगळ्यात सुखी होऊ. आपण पिकवतो. शेतकरी एक तर राजा माणूस आहे. तो खूप पिकवतो. पण विकताना जेव्हा जातो ना, सगळा मार तिथे खातो. आम्ही पहिल्या दिवसापासूनच ठरवलं होतं, की आम्ही इथे पेरू जरी केलेत, तरी आम्ही ठरवलं, की आम्हाला 5 कॅरेट प्रत्येक दिवशी निघायला पाहिजे. उद्या ती 5 कॅरेट समजा कोणी व्यापाऱ्यांनी नाही नेली, तर आम्ही स्वतःही विकू शकतो. हेच समजा जर मी 100 कॅरेट माझी पिकली, तर उद्या समोरचा व्यापारी म्हटला ना ₹10 ने दे, मला द्यावेच लागणार आहे. कारण ते माल सडतो, खराब होतो. त्यामुळे मी जनरली सगळ्यांना हेच म्हणतो, की जेवढं विकता येईल तेवढं जर पिकवलं ना, तर आपण सगळे सुखी होऊ. म्हणजे हे बी माझं मत असेल, पण माझे तरी म्हणजे ते मत आहे माझं असं. शेतीबद्दलची जी निराशा आहे किंवा जी नकारात्मकता आलेली आहे त्याबद्दल काय म्हणजे सकारात्मकता यायला हवी, शेती नक्कीच व्यवसाय म्हणून केला तर काय येस. वाटतं तुम्हाला? नाही, नाही. शेतीत सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, की तुम्ही व्यवसाय म्हणूनच करा. मजुरी, औषधं, रासायनिक खतं याला जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. ते पूर्णपणे नायकाच करू असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. ते लागणारच आहे. पण जेवढं तुम्ही तो खर्च कमी कराल, इनिशियल खर्च तुम्हाला जेवढा कमी करता येईल तेवढा करा. त्यातनं काय होईल, की तुमचं जर नुकसान जरी झालं, तरी तुम्ही लॉसमध्ये नसाल आणि शेतीला पर्याय नाही हो. तुम्ही सगळं सोडू शकता. उद्या तुम्ही मोबाईल बंद करू शकता किंवा गाडी बंद करू शकता. खाणं बंद होत नाही. आणि तो पिकवणारा शेतकरी बंद होत नाही. शेतकऱ्याची मुलं किती बाहेर गेली, काय गेली. शेतीला अजून इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत. फक्त आपल्याला विकणं ही कला शिकणं गरजेचे आहे. नक्कीच. तर भरत सरांनी जे सांगितलं, खरं तर प्राध्यापक होते, त्यानंतर शेती करायला लागले आणि शेती सकारात्मकतेने व्यवसाय म्हणून ते करायला लागले आणि त्यामुळे आज आपण बघतोय, की त्यांनी एवढं मोठं हे वैभव, ही फळबागा अगदी त्यांनी सांगितलं किती प्रकारची फळं ते त्यांच्या शेतामध्ये पिकवतायत आणि अक्षरशः ते जर सफरचंदाची जर शेती करतायत, तर ते या गोष्टीकडे किती सकारात्मकतेने बघताय. आपण बघत होतात उत्तर महाराष्ट्र लाईव्ह. उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अजिंक्य बोडके, नाशिक.